आसोला मेंढा कालव्यावरील बंद नलिकेचे काम न केल्यामुळे पीव्हीआर कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रतिदिन 10 लाख याप्रमाणे आजपर्यंत 41 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। या प्रकरणी 35 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोसेखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे। पाटील हेतुपुरस्पर करारनामा करीत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील पोयुगुंटा श्रीधर यांच्या पीव्हीआर कन्स्ट्रक्शन कंपनीला गोसेखुर्दच्या आसोला मेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील येरगाव, खेडी, भोजगाव, वितरिका, बाबरला, गडीसुरला, बेंबाळचक, सावली क्रमांक 9, 10, 11, 11 या लघु कालव्यांचे बांधकाम बंद नलिका वितरण प्रणालीने 4406 हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध करून 5776 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती करण्याचे काम देण्यात आले। ऑक्टोबर 2018 पासून सुरू झालेले हे काम 8 वर्ष लोटल्यानंतरही पूर्ण झालेले नाही। अर्धवट कामामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाशी संबंधित मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहेत। यामुळे कालव्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आसोला मेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे सातत्याने केली। मात्र कंत्राटदारानेच काम पूर्ण केले नाही। यामुळे कंपनीला मार्च 2024 पासून प्रतिदिन 10 लाख याप्रमाणे दंड आकारणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले।